नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, आपण जे यूट्यूबवर सांगतो त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि आपण प्लॉट व्हिजिटला आज आलेलो आहेत. तर या प्लॉटमध्ये पूर्णतः प्लॉट फुटलेले, आपले जेवढे प्लॉट आहेत तेवढे एकदम क्वालिटी प्लॉट फुटलेले आणि पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जे पण आपण अन्नद्रव्य देतो तर ते व्यवस्थितरित्या कसे जायला पाहिजे, जेणेकरून अन्नद्रव्याचा पुरवठा हा समतोल होणं मोसंबीच्या बागेला गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही बरेच शेतकरी काय करतात की मोसंबीला फक्त एक बेसल डोस टाकून देतात, त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा नसतो आणि किती समतोल, किती कोणतं खत द्यायचं याला पण खूप महत्त्व आहे. यासाठी या बागेला सगळं काही समतोल दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही बाग अख्खीच्या अख्खी एकदम जबरदस्त फुटलेली आहे. एकच बगीचा नाही आहे तर सगळे बगीचे जवळजवळ आपले ह्याच क्वालिटीमध्ये फुटलेले. मित्रांनो, या अशी जर मोसंबी बाग जर आपण जपली आणि व्यवस्थितरित्या याच्यावर जर काम केलं तर नक्कीच मोसंबी बागेचे चांगल्यापैकी पैसे आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, या ठिकाणी जर मोसंबी बागेचं क्वालिटी उत्पन्न घ्यायचं असलं तर त्याच्यावरती चांगलं जीव लावून लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. अति पाण्याचा वापर सुद्धा मोसंबी बागेला घातक आहे आणि त्याच्यानंतर कमी पाण्याचा वापर सुद्धा जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये जी फळगळ होत असते तर त्याला कारणीभूत होत असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी ही बाग आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो की कशी फुटलेली. तर याच्यासाठी आपलं व्यवस्थापन गरजेचं आहे. एकदम व्यवस्थित सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, मुख्य अन्नद्रव्य असतील किंवा त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन असेल तर हे सगळं समतोल करा. मोसंबी बाग कुठेही तोट्याची नाही. मोसंबी बाग उपटण्यापेक्षा आपण मोसंबी बागेला थोडासा अजून जीव लावून जास्तीत जास्त उत्पन्न मोसंबी बागेपासून घेऊ शकतो आणि याचबरोबर आपण गळसुद्धा चांगल्या प्रकारे कव्हर करू शकतो. फक्त त्याच्यासाठी गरज आहे ती चांगल्यापैकी न्यूट्रिशन देणं, कोणत्या महिन्यात कोणतं काम झालं पाहिजे, जे टेम्परेचर वाढत असतं याच्यानंतर तर मिलीबग कसा येतो, त्याचबरोबर गळ कशामुळे होते आणि त्याचबरोबर झाडामध्ये एक शीतलता आणण्यासाठी आपल्याला कोणते प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे, याचं सगळं साम्य जर आपण राखलं आणि व्यवस्थितरित्या जर त्याचं शेड्यूल हँडल केलं तर निश्चितच मोसंबी बाग ही शेतकऱ्याला मालामाल केल्याशिवाय राहणार नाही.